श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिग्गज झाले सहभागी। प्रभागामधील वातावरण भाजपमय। महानगरपालिकेचा महापौर राष्ट्रवादी शिवसेना युतीचाच होईल, माजी मंत्री अनिल पाटील यांचा विश्वास। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना युतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मंजुळा गावित यांचा प्रचारात सहभाग। शिंदखेडा येथील SSVS महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपवर साधण्यात आला निशाणा। आणि नकाने रोडवरील राधेकृष्ण बँकेट हॉल येथे धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हास्तरीय अधिवेशन संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विविध भागात रॅली काढून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतले। त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मधील वातावरण भाजपमय झाले होते। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16चे भाजपचे उमेदवार धीरज परदेशी, कल्याणी अंपळकर, पुष्पा पवार, आकाश शिंदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह शहरातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते। सदर प्रचार फेरी स्नेहनगर, स्टेशन रोड परिसर, कोर्ट परिसर, फाशीपूल, 80 रोड परिसर, हिरेभवन परिसर, माढा वसाहत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व उद्योजक किशोर पाटील यांचा परिसर आदी कॉलनी परिसरात काढण्यात आली। यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत मतदारांचा आशीर्वाद घेण्यात आला। प्रचार रॅलीस परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रचाराचा जोर वाढला असून भाजपने पूर्ण ताकद झोकून दिली आहे। अतिशय प्रतिष्ठेच्या या लढतीत आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते देखील सहभागी होत आहेत। प्रभागाच्या विकासाचा शब्द देत नेते मंडळी मतदारांना आवाहन करीत आहेत। या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक शिंदे, सतीश अंपळकर, राजेश पवार, प्रवीण पवार, भगवान देवरे, दगडू पवार, विठ्ठल गावडे, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, ईश्वर पवार, नंदू अंपळकर, वाल्मिक जाधव, सतीश शेवतकर, सुवर्णा पाटील, यशोदा परदेशी, भारती शिंदे, निलिमा पाटील, भावना पाटील, दीपाली जाधव, मंगल शिंदे, हर्षाली पाटील, संतोष शिंदे, गुलाब देवरे, विजय ठाकरे, खेमचंद ठाकरे, मीना कुवर, हर्षल शिंदे, हेमंत शिंदे, सुरेश शिंदे, राहुल अंपळकर, जितेंद्र मराठे, विलास बोरसे, शेखर शिंदे, जिजाबराव सूर्यवंशी, किशोर पाटील, सुनील पाटील, सुरेश पाटील, अरुण शिंदे, ताराचंद वाघमारे, एकनाथ देवरे, प्रशांत शिंदे, गोपी रवंदळे, गोपी देवरे, हिरालाल शिंदे, कोमल पाटील, धनंजय सातबाई, अर्जुन पवार, वसंत पाटील, सुभाष पाटील, वीरेंद्र शर्मा, शशी रवंदळे, बंडू चौगुले, अभिषेक अग्रवाल, मुन्ना गेंदुड्या, शांताराम पाटील, योगेश शिंदे, नितीन कर्नाळे, गुलाब गोसावी, सुहास अंपळकर, विलास पाटील, नरेश गवडी, संतोष जाधव, सतीश लोखंडे, श्याम अग्रवाल, नरेश हिरे, भागवत चितळकर यांच्यासह परिसरातील नागरिक व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अति प्रचंड अशी ही प्रचार फेरी ज्याच्यामध्ये आपण या संपूर्ण फाशीपूल आणि उत्तर पडवी हायस्कूलचा हा संपूर्ण परिसर आपण प्रभाग क्रमांक 16च्या या उमेदवाराकरता प्रचार करतोय। जे वातावरण आम्हाला सर्व या प्रभागामध्ये दिसतंय, अत्यंत उत्साह भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे जनतेने उभा केलेला आहे आणि सर्व मतदार हे उत्सुक आहेत की 15 तारखेला आम्हाला जास्तीत जास्त मतदान हे कमळवरती करायचं आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की 16 तारखेला जो निकाल लागणार आहे त्या दिवशी प्रभाग क्रमांक 16चे हे चौघ उमेदवार हे प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून येतील आणि लोकांच्या ज्या ज्या काही समस्या राहून गेल्या असतील त्या पुढच्या काळामध्ये ते 100% सोडून एक सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित असं धुळे शहर निर्माण करण्याकरता भारतीय जनता पक्ष कटिबद्ध राहील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो। धुळे महानगरपालिकेचा महापौर राष्ट्रवादी शिवसेना युतीचाच होईल, भाजप हद्दपार होणार असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रभागात जनसेवेची संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला आहे। येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष युतीचा महापौर होईल आणि शहरातून भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे
असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केले. शहरातील प्रभाग क्रमांक 10 येथील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीचे उमेदवार प्राध्यापक अनिल दामोदर, संगीता देशमुख, सीमा वाकडेजा, विकास उर्फ बंटी घुगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री अनिल पाटील यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भ्रष्टाचार, दादागिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपने विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी जातीपातीचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. शहराची अवस्था बकाल करून आता कोणत्या तोंडाने भाजप मतदारांकडे मत मागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शहरातील साक्री रोडवरील सिंधी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या झुलेलाल भगवान मंदिरात नारळ फोडून त्यांनी सदर परिसरात प्रचारास सुरुवात केली. त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी भेटी देत संवाद साधला. मतदारांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कामराज निकम, भटू गवळी, भीमा गवळी, अनिल दुसेजा, जितू सिंधी, संतोष दामोदर, नरेश गवळी, श्याम गवळी, रोहन दामोदर, बापू खेडकर, राजू जाधव, नंदू बैसाने, विशाल गोगरी, आसाराम खेडकर, कल्पेश दामोदर, अशोक लोंढे, संतोष सूर्यवंशी, कलाबाई दामोदर, सरिता गवळी, रेश्मा गवळी, उज्ज्वला घुगरे, माया दामोदर, ज्योती दामोदर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये या ठिकाणी आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मला आत्मविश्वास आहे की 10 नंबरच्या प्रभागामधनं 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. झुलेलाल महाराजांचा, बाबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरतीच आम्हाला हे यश प्राप्त होईल. आपण नागरिकांना आव्हान करा. मी धुळ्याच्या संपूर्ण नागरिकांना एकच आवाहन करेल की ज्या पद्धतीने भूलभुलैया खेळ खेळला जातोय, याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आळा बसवायचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे, या राजकारणाला बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढची वाटचाल जर का केली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही जो काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला योग्य पद्धतीने यश धुळ्याच्या नागरिकांनी द्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे. नम्र आव्हान सुद्धा आहे. ते अजून बरेच ज्युनियर आहेत. गेल्या 25 वर्षापासून नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे जरा त्यांनी तपास करून बघावा. मार्केट कमिटी कोणाच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात आहे, पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे. थोडासा अभ्यास त्यांचा कमी आहे. त्याच्यामुळे अंमळनेरची परिस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत होती. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं यश अपयश तिथं म्हणायचं जर का असेल तर त्यांनी जाहीर सांगावं. मला असा अंदाज आहे की ज्या पद्धतीने धुळेकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेला प्रतिसाद मिळतोय, काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण सुद्धा आहे, पण दोघांची गोळाबेरीज केली तर महापौर जो आहे तो आमचा बसेल. हा मला डाव्या दिवशी या ठिकाणी सांगतो. ज्या पद्धतीने राजकीय राजकारणाला वेगवेगळ्या स्वरूपाचा रंग दिला जातोय, काही ठिकाणी आरोप केला जातोय की अमुक नगराध्यक्ष धुळेकरांना चालेल का. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर महापौर जो असेल तो महापौर हा कोणी व्यक्ती धुळ्यातली ठरवणारी नसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठल्याही महाराष्ट्रातला महापौर ठरवण्याचा अधिकार हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आहे. त्यांच्यासोबत आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत तटकरे साहेब आहेत, हे ठरवणारे आहेत. धुळ्यामध्ये कोणीतरी समजा जर का विरोधकांच्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीने आमचा महापौर कोण असेल ठरवण्याचा संबंध त्यांचा नाही आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख जे असतील, येणाऱ्या काळात शिंदे साहेब असतील, अजितदादाजी असतील, ते या शहराचा आम्हाला सत्ता जर का प्राप्त झाली, बहुमत प्राप्त झालं तर ते दोघं मिळून ठरवणाऱ्याचा अधिकार त्यांना आहे. धुळ्यातल्या आमच्या विरोधकांना त्याच्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार मंजुळा गावित यांनी प्रचारात सहभाग नोंदवून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मंजुळा गावित सहभागी झाले असून महिलांच्या समस्यांसह विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना संधी द्या असे आवाहन ते मतदारांना करीत आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना युतीचे गीताबाई नवले व धीरज कल्याणत्री हे उमेदवार आहेत.
भाजपसमोर शिवसेना युतीच्या उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केले आहे. ही 77ची लढाई असून ही लोकशाहीची लढाई असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मंजुळा गावित या सहभागी झाले असून त्यांनी चितोड नाका चौफुलीपासून संबाप्पा कॉलनी परिसरात प्रचार केला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क नेते विशाल देसले, शेखर बडगुजर, संदीप चव्हाण, निलेश वाघमोडे, शुभम शेलार, तुषार नवले, विक्की जगताप, आकाश शेळके, हितेश राठोड, श्यामल इखे, जयश्री जगताप, संगीता दावाडे, मंगल गवळी, सुरेखा दावाडे, वैशाली चौधरी, प्रतिभा खैरनार, रुपाली पाटील, सिंधू बाविस्कर, सरला दानगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या ठिकाणचे महानगरपालिकेचे उमेदवार तुषार भाऊ नवले यांच्या सौभाग्यवती गीताताई नवले यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच धीरज भाऊ कलंत्री हे देखील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. हे शिवसेनेचे 2 उमेदवार या ठिकाणी आहेत. मी तमाम या प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना विनंती करते की ह्या आमच्या शिवसेनेचे अगदी शिवसैनिक आहेत आणि आपल्या सर्वांच्या सुखात दुःखात कधीही आवाज दिला तरी ते धावून येणारे असे तुमच्या सेवेसाठी सदैव ते तयार असतील असे हे दोघंही उमेदवार अतिशय चांगल्या परिस्थितीतले आहेत आणि त्यांना आपण आपल्या सेवेची संधी द्यावी अशी मी आपल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना मी नम्र विनंती करते. मी सौ गीता तुषार नवले, रावणभाऊ नवले यांची सून. मी प्रभाग क्रमांक 17 सर्वसाधारण महिला क या गटातून उमेदवारी करते. माझा पक्ष शिवसेना आणि माझं चिन्ह धनुष्यबाण. मी एक महिला उमेदवार आहे. आमच्या प्रभागातील सर्व महिलांपर्यंत शिंदे साहेबांनी राबवलेल्या योजना ह्या पोहोचाव्या आणि जसं आपलं अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा झाल्या आहेत, तसंच आता स्वच्छता, पाणी, रस्ते, लाईट आणि दुर्गंधी ह्या मूलभूत समस्या झाल्या आहेत प्रभागामध्ये. तर या सोडवण्यासाठी आणि महिलांपर्यंत घराघरात पोहोचण्यासाठी मी उमेदवारी घेतली आहे आणि मी नक्कीच या पदाचा उपयोग महिलांपर्यंत करणार आहे. त्यामुळे मला प्रभागातील लोकांनी त्यांचं अमूल्य मत देऊन सेवा करण्याची संधी द्यावी हीच नम्र विनंती करते. धन्यवाद. विश्व हिंदी दिवस शिंदखेडा येथील SSUPS महाविद्यालय उत्साहात साजरा. रिपीट न्यूज फॉर विश्व हिंदी दिवस शिंदखेडा येथील SSUPS महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. 10 जानेवारी विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने शिंदखेडा येथील SSUPS महाविद्यालय येथे विश्व हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विश्व हिंदी दिवस साजरा केला. त्यात मतदार जनजागृती, बेरोजगारीची समस्या, स्वच्छता अभियान आणि वैश्विक हिंदी भाषेचे महत्त्व या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. सदर उत्कृष्ट एक पथनाट्यास वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन FIBA ची विद्यार्थिनी सोलोनी पाटील हिने केले, तर आभार हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर आशा कांबळे यांनी मानले. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर NS पवार, उपप्राचार्य डॉक्टर VS पवार, डॉक्टर RK पवार, डॉक्टर SB सावंत, डॉक्टर वंदना पाटील, प्राध्यापक रोहिणी वांबरे, प्राध्यापक मोनल लोहार यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषाचं महत्त्व जे असतं ना, हे महत्त्व आपण फक्त विषय काय शिकायचा तेवढ्या पुरतं नाही, किती मार्क्स मिळतील तेवढ्या पुरतं नाही, तर ज्या वेळेला आपण आपल्या ज्या भौगोलिक परिसरामध्ये राहतो त्या परिसरातून दुसऱ्या भौगोलिक परिसरामध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला या भाषेचं खरं महत्त्व कळतं. तुम्ही काही वेळेला असं विनाकारण आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषा बोलायला आपण सहज लागत असतो. एखादा प्रकार व्यक्ती भेटला की आपण आपसुद्धा स्वतःहून हिंदी बोलायला लागून जातो, त्याच्याशी काही आवश्यकता नसताना. परंतु हिंदीचं महत्त्व जे आहे ना, ते महत्त्व करायचे तुम्ही आपले जे पंतप्रधान आहे ना, ते ज्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जातात त्यावेळेला त्यांच्यासोबत ते जिथं बसतात बाहेरच्या देशाच्या पंतप्रधानाशी बोलत असताना त्यांच्या मागच्या साईडला एक व्यक्ती बसलेला असतो. तो जो असतो ना, तो ट्रान्सलेटर असतो.
तो जरा द्विभाषिक असतो. बऱ्याच ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आणि एकच व्यक्ती नसतो, तो वेगळ्या ठिकाणी वेगळ्या व्यक्ती असतो. फॉर एक्झाम्पल जर तो जापानमध्ये जात असेल तर तो असा व्यक्ती असेल ज्याला हिंदी पण कळतंय आणि जापनीज पण कळतंय. ज्या वेळेला तो जर्मनीच्या चान्सलरशी ज्यावेळेला आपले पंतप्रधान बोलत असतील त्यावेळेला असा व्यक्ती बसलेला असतो की ज्याला हिंदी पण कळतंय आणि त्याला जर्मन पण कळते. असा व्यक्ती ट्रान्सलेटर म्हणून का काम करतोय तर कारण त्याला हिंदी भाषेचं ज्ञान आहे. आपले पंतप्रधान आपल्या भाषेतून बोलतात, हिंदीतून बोलतात आणि तो व्यक्ती ऐकून जर्मन भाषेमध्ये किंवा स्पॅनिश भाषेमध्ये किंवा जापनीज लँग्वेजमध्ये, चायनीज लँग्वेजमध्ये तो त्या व्यक्तीला कन्वर्ट करून सांगतो. म्हणून आपण आपल्यापुरतं फक्त विषयापुरतं मर्यादित न राहता भाषा जी आहे ही भाषा खूप म्हणजे त्याचा व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे. तर या व्याप्तीचा विचार करून आपण जेवढ्या भाषा आपल्याला पारंगत करता येतील तेवढ्या भाषांचं आपण ज्ञान मिळवावं आणि त्या भाषांमध्ये बोलण्यापुरतं का असेना, कम्युनिकेशन स्किलपुरतं का असेना, परंतु आपण ते प्राप्त करावं अशी मी सगळ्यांना तुम्हाला आवाहन करतो. आणि माझे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी शिवसेना युतीचे उमेदवार सुचिता दीक्षित, योगेश पाटील, शेखर दुसाने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत भाजपच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी बोलताना माजी नगरसेवक नितीन सिरसाट यांनी सांगितले की नगाववाडी सारख्या कष्टकरी नागरिकांच्या वसाहतीत सत्ताधारी भाजपने कूटनीतीचे राजकारण केले. विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या परिसरात दहशत गुंडगिरी करत सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्यात आला. ज्यांच्याकडे पैसा तोच उमेदवार असा अलिखित फतवा देत तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची काम करण्याची ऊर्जा संपवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता कष्टकरी प्रभागातील शांत संयमी नागरिकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या भाजपला योग्य जागा दाखवण्याची वेळ आल्याचे मत माजी आमदार शरद पाटील, सुमित पवार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी परिसरातील माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. की ज्यावेळी विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळी याच ठिकाणी विधानसभेची सभा होते, बरोबर आहे ना. आणि आमदार करण्याकरता मी पण आपल्या सर्वांना विनंती केली होती की आमदार चांगला आहे आणि आपण त्याच्या मागे उभा राहिला पाहिजे. पण आज या गोष्टीची कल्पना नव्हती की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे कार्यकर्ते लोकांच्या घरापर्यंत जातील आणि त्यांना धमकवण्याचं काम करतात. आज तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या परिसरामध्ये पण असाच काहीतरी विषय झाला. 1-1 कोटी रुपये घेऊन या लोकांना उमेदवारी करू नका म्हणून सांगण्यात आलं. हे लोकांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला तर यांना काही गावगुंडांनी धमक्या देण्याचा प्रयत्न केला. आज हे सर्व लोक इतक्या मोठ्या पैशांना लाथ मारून फक्त आणि फक्त तुमची सेवा करण्यासाठी आज इथं उपस्थित झाले. हे सांगण्याकरता मी आज या ठिकाणी आवर्जून आलो. आज मला तिघाही उमेदवारांनी या ठिकाणी बोलवलं असं नव्हतं, पण या परिसर मधल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ आपण येऊन नगाववाडीमध्ये आमच्या लोकांसाठी 2 शब्द व्यक्त करावं. आज तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्ही बघितलं असेल का की जर तुमच्या परिसर मधला एक सामान्य नागरिक जर तुमची सेवा करण्यासाठी जर पुढे येत असेल तर त्याच्या घरी कोणते गावगुंड गेले असेल आणि त्याला धमकवण्याचं काम केलं असेल. आज अशा सामान्य लोकांसाठी हे भारतीय जनता पार्टीने काय लावलं? आज आपण सर्व लोक विधानसभेला त्यांना निवडून का दिलं की आपल्या प्रभागामध्ये, आपल्या परिसरामध्ये काहीतरी बदल होईल. आज आपल्या मुलांच्या भविष्याकरता एक शब्द ते बोलायला तयार नाही. आज या परिसरामध्ये काय बदल घडवण्याकरता त्यांचा एक शब्द येत नाही. आज लोकांसाठी फक्त आणि फक्त त्यांच्या उमेदवारांना निवडून येण्याकरता या तुमच्या प्रभागामधल्या सर्व उमेदवारांवर त्यांनी चुकीची कारवाई करण्याची पद्धत चालू केली. आज याच प्रभागात नव्हे तर धुळे शहराच्या अनेक प्रभागांमध्ये अशाच पद्धतीने त्यांनी धमकवण्याचं काम केलं. प्रभाग 10 मध्ये एक महिला भगिनी उमेदवारी करते, आपल्याच पक्षाकडून करते. मी आवर्जून आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की 2:30 वाजेला रात्री त्या लोकांच्या घरी काही 10 ते 15 लोक गेले आणि त्यांना धमकवण्याचं काम केलं.
मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची की ही पद्धत योग्य आहे का? आज तुमच्या मधला जर कोणत्या सामान्य व्यक्ती जर या परिसरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अशा पद्धतीची जर त्याच्यावर दादागिरी होत असेल तर ही तुम्हाला चालणार आहे. आज 1.5 ते पावणे 2 तासापासून आपण इथं बसले. मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही, पण या सर्व पद्धतीला तुम्हाला बंद करावं लागेल. ही जी पद्धत जी धुळ्यामध्ये चालू झाली ही पद्धत तुम्हाला येत्या 15 तारीखला बंद करावं लागेल. नाहीतर मी तुम्हाला ठामपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या वेळी तुम्हाला मतदान पण हे लोक करू देतील का नाही करू देणार याचाही तुम्हाला कोणाला अंदाज येणार नाही. आज हे सर्व सामान्य लोक जे तुमच्या पुढे उभे, आज या तिघा लोकांना आपण मोठ्या ताकदीने निवडून दिलं पाहिजे. आज या परिसरामध्ये बदल घडायला पाहिजे. तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. या सर्व दृष्टिकोन ठेवून आपण या तिघांना घड्याळ पुढील बटन दाबून या तिघांना भरघोस मतांनी विजय करा ही अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मराठा सेवा संघ प्रणित धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हास्तरीय अधिवेशन शहरातील नखाने रोडवरील राधेकृष्ण बँक्वेट हॉल येथे शनिवारी संपन्न झाले. मराठा सेवा संघ प्रणित धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हास्तरीय अधिवेशन शहरातील देवपुरातील नकाने रोडवरील राधेकृष्ण बँक्वेट हॉल येथे शनिवारी संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन प्रमुख अतिथी सीमाताई भोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. प्रास्ताविकात वसुमती पाटील यांनी विस्तृत माहिती दिली. यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. जिल्हास्तरीय अधिवेशनात सद्यस्थितीत जिजाऊ ब्रिगेडची आवश्यकता का याबाबत डॉक्टर लीलाधर पाटील, शिक्षण आणि स्वातंत्र्य असूनही व्यवस्थेला शरण गेलेली स्त्री याबाबत ॲडव्होकेट वैशाली डोळस, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण काळाची गरज याबाबत प्राध्यापक उषा पाटील, तसेच बदलती विवाह पद्धती एक सामाजिक समस्या याबाबत प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, ॲडव्होकेट वैशाली डोळस, प्राध्यापक उषा पाटील, प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, प्राध्यापक गजानन बदाने, सोमेश्वर आहेर, जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, शुभांगी निकम, सुरेखा पाटील, गजानन बदाने, अर्चना खैरनार, सीमा वाघ, मनीषा पवार, प्रिया पाटील, अलका बोरसे, डॉक्टर पूजा बांबरे आदी उपस्थित होते. आभार अर्चना साळुंखे यांनी मानले. अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड आज 10 जानेवारीला 3 जानेवारी ते 12 जानेवारी दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन घ्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या ज्या वक्त्यांना बोलवलेलं आहे त्या वक्त्यांनी खरोखर या विषयाला खूपच सुंदर असा न्याय दिलेला आहे. कारण की आज शिक्षण आणि पैसा असूनही सद्यस्थितीला शरण गेलेली स्त्री कशी आहे याविषयी आमच्या वैशाली डोळस त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. तसंच प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री स्वभाव याविषयी खूप सुंदर असं गायडन्स आम्हाला केलेलं आहे. आणि आता पुढचे विषय जे आहेत प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी सर, बदलती विवाह पद्धती एक समस्या ही आमच्या महिलांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण आज प्रत्येक विवाहामध्ये कशा पद्धतीने निरर्थक खर्च केला जातो आणि आमचा माणूस पिळला जातो शेतकरी, त्यासाठी ते बोलणार आहेत. पुढचा डिजिटल साक्षरता याविषयी आमचे गजानन बदाने सर बोलणार आहेत की स्त्रियांनी या डिजिटल युगामध्ये किती साक्षर असलं पाहिजे याचं सुंदर विचार ते मांडणार आहेत. आणि आमच्या प्राध्यापक उषा पाटील मॅडम या सुद्धा महिलांचं आरोग्य, आर्थिक रोजगार याविषयी बोलणार आहेत. खूप सुंदर विषय आहे. आणि या राधेकृष्ण हॉलमध्ये हे आमचं एक दिवसीय अधिवेशन खूप सुंदर पद्धतीने संपन्न होत आहे. याचा आम्हाला जिजाऊ ब्रिगेडला खूप अभिमान आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिग्गज झाले सहभागी. प्रभागामधील वातावरण भाजपमय. महानगरपालिकेचा महापौर राष्ट्रवादी शिवसेना युतीचाच होईल, माजी मंत्री अनिल पाटील यांचा विश्वास. प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार मंजुळा गावित यांचा प्रचारात सहभाग. शिंदखेडा येथील SSVS महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा. प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपवर साधण्यात आला निशाणा. आणि नकाने रोडवरील राधेकृष्ण बँक्वेट हॉल येथे धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हास्तरीय अधिवेशन संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.